नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ही दिवाळी SIP वाली या सिरीजमध्ये। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की आपण म्युच्युअल फंडच्या मदतीने आपला रिटायरमेंटचा 1 करोड रुपयांचा गोल कसा अचीव करू शकतो। मित्रांनो, रिटायरमेंट नंतर 1 करोड रुपये तर आले, पण ते खर्च कसे करायचे। जर तुम्ही पूर्ण पैसे काढले तर तुमच्याकडे लॉंग टर्म पैसे राहणार नाहीत। तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक नवीन पद्धत घेऊन आलेलो आहे, जी आहे SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन। या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या खर्चासाठी म्युच्युअल फंडमधून दर महिन्याला एक फिक्स अमाउंट काढू शकता आणि राहिलेले पैसे तुमचे परत रिइन्व्हेस्ट होत राहतात। तर चला समजून घेऊयात एका उदाहरणासहित। जर तुम्हाला वार्षिक रिटर्न हे 12% जरी मिळाले, म्हणजे जर तुम्ही तुमच्या 1 करोडचे 6% जरी विड्रॉल केले आणि राहिलेले 6% रिइन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला दर महिन्याला 50,000 रुपये तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडमधून काढता येऊ शकतील। आणि जर तुम्ही नियमितपणे काढत राहिलात तर तुम्हाला 10 वर्षानंतर तुमची विड्रॉल अमाउंट ही 60 लाख झालेली असेल आणि तरीसुद्धा तुमच्याकडे 2,16,72,000 एवढी अमाउंट शिल्लक असलेली दिसेल। आणि हेच जर 20 वर्ष तुम्ही कंटिन्यू काढत राहिलात तर तुमची विड्रॉल अमाउंट ही 1,20,00,000 रुपये झालेली असेल आणि तुमची राहिलेली अमाउंट ही 3,85,09,000 एवढी दिसेल। मित्रांनो, तसंच 30 वर्ष जर तुम्ही नियमितपणे 50,000 काढत राहिलात तर तुमची विड्रॉल अमाउंट ही 1,80,00,000 रुपये झालेली असेल, तरीसुद्धा तुमच्याकडे 4,84,96,000 एवढी अमाउंट दिसेल। मित्रांनो, तुम्ही विचार कराल की विड्रॉल करून सुद्धा अमाउंट वाढते म्हणजे काय, तर हेच आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याजाच्या फायद्यामुळे तुमचे जे म्युच्युअल फंडमध्ये पैसे आहेत ते वाढत राहतात आणि त्यामुळे तुम्हाला जास्तचे बेनिफिट मिळत राहतात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।